हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. जर तुम्ही हा केक बनवलात तर लहान मुलं तर तुमचे फॅनच होऊन जातील. कारण हा केक इतका टेस्टी बनतो आणि विदाऊट रिग्रेट तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये 1 चमचा इतका मैदा सुद्धा आपण वापरलेला नाहीये. होल सोल आपण हा केक फक्त आणि फक्त रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. मग झाला की नाही हेल्दी केक. आणि ह्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1 गाजरही घालणार आहोत. म्हणजे आपला रवा कॅरेट केक तयार होईल. आता बघूया आपण हा केक कसा बनवायचा. इथे मी 1 कप इतका रवा आणि 1 कप इतकी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की हे बारीक झालेलं नाही तर चाळणीच्या साहाय्याने आपण चाळून घ्यायचं आहे. पण मी एकदम छान बारीक वाटून घेतलं, त्याच्यामुळे मला याला चाळायची गरज लागली नाही. इथे मी 1 कप इतका दूध घेतलेला आहे. मग थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये आपण दूध घालून चांगलं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. यावेळी आपण दूध थोडं जास्त घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवणार आहोत. कारण रवा दूध शोषून घेतो आणि फुलतो, म्हणून आपण मिश्रणाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवणार आहोत. या स्टेजला मी ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि पाव कप इतकं तेलही ॲड करून घेतलेलं आहे. मग आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. रव्याचा केक बनवत असताना रव्यामध्ये दूध घालून मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नाही ठेवलं तर आपला केक हार्ड बनू शकतो आणि ठेवल्यामुळे केक एकदम सॉफ्ट बनतो. इथे मी 1 मोठ्या साईजचा गाजर स्वच्छ धुवून साल काढून चांगला किसून घेतलेला आहे. मग रव्याच्या मिश्रणामध्ये आपण हा गाजर घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहोत. आपण ओव्हरबीट करणार नाही आहोत. हलक्या हलक्या हाताने आपल्याला संपूर्ण मिश्रण एकजीव करायचंय. आता तुम्ही बोलाल ह्यात गव्हाचं पीठ कुठे घातलंय. या स्टेजला आल्यानंतर आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. आधीच गव्हाचं पीठ घालणार नाही आहोत. त्याच्यानंतर आता 2/3 इतकं मी गव्हाचं पीठ घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घेते. मिश्रण आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे. आणि जर आपल्याला वाटलं की बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट होत आहे तर आपण त्याच्यामध्ये अजून दूध घालू शकतो आणि रिबन कन्सिस्टन्सीचा बॅटर बनवायचा आहे. मला याच्यासाठी 1 कप इतकं दूध लागलेलं आहे. वरती एक्स्ट्रा 2 ते 3 चमचे इतकंच दूध घातलेलं आहे. 1 कपच्या वर दूध लागत नाही आपल्याला. मग हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून झालं की मी इथे केकचा मोल्ड घेणार आहे आणि ऑइलने त्याला ग्रीस करून घेणार आहे. आणि मग बटर पेपर चांगला गोल कापून भांड्याच्या साईडचा त्याला चिटकून घेणार आहे. आणि एका साईडला मी ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर गरम करायला ठेवलेलं आहे. मी जे केकचं भांडं घेतलं होतं ते छोटं होतं, त्याच्यामुळे माझं केकचं बॅटर त्याच्यामध्ये जर मी भरला असता तर तो फुलून बाहेर पडू शकत होता. म्हणून मी झटपट एक दुसरं केकचं भांडं घेतलं, त्यालाही ऑइलने ग्रीस केला आणि बटर पेपर लावायच्या ऐवजी त्याच्यावर मी गव्हाचं पीठच स्प्रेड करून घेतलं. म्हणजे आपण 1 केक आपल्या ओव्हनमध्ये बेक करणार आहोत आणि 1 केक कुकरमध्ये बेक करणार आहोत. त्याच्या साईडला 1 कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे आणि ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटं आधी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता आपलं संपूर्ण गव्हाचं पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकी बेकिंग पावडर घालणार आहोत आणि 1 चमचा इतकं बेकिंग सोडा घालणार आहोत. मग आपण हे मिश्रण पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. यावेळी आपण ओव्हर बीटिंग किंवा ओव्हर मिक्सिंग करणार नाही आहोत, नाहीतर केक कडक होऊ शकतो. आता हे मिश्रण चांगलं एकत्रित केल्यानंतर मी केकच्या भांड्यांमध्ये ओतून घेणार आहे आणि
ओव्हनमधला केक 180°C वर 40 मिनिट शिजवून घेणार आहे आणि कुकरमधला केक 10 मिनिटामध्ये शिजतो कारण त्याची क्वांटिटी कमी आहे. पण माझ्याकडून गॅस थोडा जास्त वेळ चालू राहिल्यामुळे हा केक थोडा जास्त बेक झाला आणि वरतून फुगला. तर तुम्ही लक्षात ठेवा, जर क्वांटिटी जास्त नसेल तर आपल्याला केक शिजण्यासाठी कमी वेळ लागतो आणि केक पटकन बनतो. आता दोन्ही केक मी बेक करण्यासाठी ठेवते आणि बेक करून झाल्यावर ते कसे दिसतात ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला सांगा. या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेश्माज किचन या फेसबुक चॅनलला नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.